भुसावळ शहरातील हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू. शहरात खळबळ. भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 6 संशयितांविरुद्ध विविध कलमानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीत मे 29 रोजी रात्री घडलेला तरुणावरील जीवघेणा हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश अब्बा दास काळे, वय 26 वर्षे, हे मे 29 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर झोपले होते. त्यावेळी कुंदन पठाडे, रोहित नवगिरे उर्फ दादू, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित आणि भावेश हे संशयित आरोपी छतावर आले. जुन्या वादातून आरोपींनी मंगेश काळे यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मंगेश काळे गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगेश काळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित 6 आरोपींविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान भुसावळ शहरात अल्पावधीतच पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पररात खळबळ उडाली आहे. 29 मे रोजी रात्री व्हीआयपी कॉलनी परिसरामध्ये घटना घडली होती. त्याच्यामध्ये 6 आरोपी त्यांनी एका व्यक्तीला मंगेश काळे त्याला मारहाण केली. त्या संदर्भात घटना घडली होती. तो जखमी असून त्याला जळगाव इथं उपचार घेत होता. त्यानंतर त्याला मुंबईला उपचारासाठी पाठवलं होतं आणि त्या घटनेच्या अनुषंगाने जळगाव इथं एक जबाब दिलेला होता आणि त्या जबाबावरून आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये रायट आणि इंजुरी अशा पद्धतीचा आणि शस्त्र अधिनियम 325 हे सेक्शन्स लावून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आणि जो याच्यामधला फिर्यादी आहे मंगेश अंबादास काळे हा मुंबईला आहे आणि त्या अनुषंगानं पण एक टीम आम्ही मुंबईला पण रवाना केली आहे आणि आरोपीचा पण शोध घेण्यासाठी आम्ही एक टीम रवाना केली. सर, आरोपी कोण कोण याच्यामध्ये एकूण 6 आरोपींची नावं फिर्यादीनं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कुंदन पठाडे, रोहित नवगिरे, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट या 4 लोकांची स्पष्टपणे नाव आहेत आणि इतर 2 आहेत अंकित आणि भावेश, ज्यांची पूर्ण नाव फिर्यादीला माहीत नाही, फक्त त्यांना शॉर्टमध्ये नाव दिलं आहे. ते पण आम्ही निष्पन्न करतो की इतर 2 आरोपी कोण आहेत. सर, नेमकं घटनेचं कारण काय सर? फिर्यादीच्या फिर्यादमध्ये असं नेमकं कारण काही दिसून येत नाही, परंतु याच्यामधले फिर्यादी आणि आरोपी हे दोन्ही प्रट्याचे आहेत. त्या दोघांवरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत. त्याच्यामुळे कदाचित काही रायव्हलरी असू शकते. त्या अनुषंगानं पण आम्ही तपास करतो आहे.